प्रत्येक ग्रुपची एक ड्रीम ट्रिप असते. आमची होती लडाखला बाईक राईड. आणि आज आम्ही खरंच निघालो. सुयश, लडाखला चाललाय, कसं वाटतंय? जबरदस्त. तर मित्रांनो, आम्ही फायनली निघालोय. आणि फायनल निघालो म्हणजे जेवायला निघालोय. काय घ्यायचं काय ऐकू नका. आम्ही लडाखला तर मुळीच नाही चाललोय, तुम्हाला सांगतो. काय नाही जेवायला चाललोय. जेवायला जायचंय ना नक्की आपल्याला. जेवायला गाडीवर. पण मित्रांनो, गाडीवर तर मित्रांनो, आम्ही फायनली निघालोय लडाखसाठी. आणि तुम्ही बघू शकता बॅग आमच्या पॅक झालेल्या आहेत. आणि आता खरी गोष्ट सुरू होणार आहे, म्हणजे आमची जर्नी. खरं सांगायचं तर आपल्या खूप कॉलेज पासून ठरवत होतो, पण तेव्हा आम्ही बसून खूप व्हिडिओ बघितले लडाखचे, खूप प्लॅन बनवले, पण सगळे प्लॅन फेल झाले. आणि शेवटी हा प्लॅन सक्सेस होतोय. खूप सारी टेन्शन आहे लाईफ मध्ये, पण फायनली आम्ही आता लडाखला चाललोय. तर आता आम्ही निघतोय, बॅगा पॅक केल्यात. आता सध्या वाजलेत 9:39 झालेत. 9:39 झालेत. आता सगळं बॅगा पॅक आहे. आणि हाऊस द जोश, हाऊस द जोश. मित्रांनो, काही विसरू नका, काय सगळं घ्या सोबत. तर आम्ही सगळं आमचं सामान घेतलेलं आहे. होपफुली आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे, कारण आता जे विसरलंय ते असू द्या. आता जे विसरलं ते विसरलं, संपला विषय. लेह मध्ये विसरलेलो कुठे घ्यायचं शुभ सामान म्हणजे सामान. बसत नाही की आम्ही लडाखला चाललोय. मला तर अजून पण वाटतंय स्वप्न आहे. काल रात्रीपर्यंत मला खरंच वाटत नव्हतं आपण चाललोय, पण जेव्हा मी आता बॅगा भरायला घेतल्या आणि जेव्हा कुंभू सगळं भरलं, तेव्हा मला कळलं पाहिजे, फायनल रिअलाइज झालं की आपण लडाखला चाललोय. तर आम्ही आता पुणे एअरपोर्टवर आहे, बॅगा घेतलेल्या आहेत आणि आता निघालो लडाखच्या दिशेने. आता आतमध्ये अक्षय बसलेला आहे. अक्षयने ऑलरेडी बोर्डिंग पास घेतलेला आहे आणि आता आम्ही अक्षयला आतमध्ये भेटणार आहे. हे म्हणजे तुमचे व्हेरी व्हेरी धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आले आम्हाला सोडवण्यासाठी. लाख लाख थँक्यू तुम्हाला. भेटू. सहल कुठे चालली हो? चला अद्भुत आणि अविश्वसनीय असं एअरपोर्टचं काम झालेलं आहे बघा. खूप छान वाटतंय. मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा. तर आम्हाला अक्षय सोड झालाय आणि पण अक्षय चाललंय. अक्षय इथे कुठेतरी बसलाय. शेवटी आपल्याला अक्षय भेटलेला आहे आणि खूप काय नाही बायकोला हा दुःख होत आहे ना. एवढी त्याला हे. हॅलो, माइक चेक 1 2 3 1 2 3. पाणी 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 पिला दो कोई तो यार. हा मिल गया. तर पाणी पिऊन मला एकदम ताजंतवानं वाटतंय आता. आणि मी रुमाल विसरलोय गाईस. तर गावठी स्टाईलने आता तोंड पुसलंय. हे खूप छोटं एअरपोर्ट आहे, दाखवण्यासारखं काही नाही. लोक बसले. इंटरेस्टिंग कोणी दिसत नाही मला या ठिकाणी.
लास्ट फ्लाईटमधला एक किस्सा सांगतो. तर काय झालेलं की आम्ही निघालो होतो आणि पहिल्यांदाच विमानात बसण्याची आमची वेळ होती आणि विमानात बसलो आणि एअर होस्टेस आली आणि ती म्हटली सर टी कॉफी. तर हा अक्षा म्हणतो येस 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 प्लीज टी टी. आणि मला पण विचारतो राहुल तुला काय पाहिजे का. मी म्हटलं हा का बरं मला रिअलचा ज्यूस घे. मी रिअलचा ज्यूस घेतला आणि प्यायला लागलो तर ती म्हणती सर 150 रुपीज फॉर टी. आमची गेली फाटून नाही एवढे म्हणून पैसे द्यायचे 150 रुपीज. यांनी खूप कॉन्फिडन्स मध्ये नाही का घेऊन टाकलं म्हणे. नाही अरे फ्री पाणी दिलं ना, पाणी दिलं तेव्हा त्यांनी काही मशीन काढलं नाही, कार्ड मशीन. कॉफी चहा दिल्यानंतर बरोबर मशीन काढलं. आणि आमची लागली एकंदरीत 150 रुपयाचा वय रिअलचा ज्यूस प्यायला जो 20 रुपयाला मिळतो बाहेर. होतात पहिल्यांदा माणसाकडून चुका होतात पण आता येऊन पुढे आम्ही फुकट दिले तरी घेत नाही. फक्त पाणी घेतो आम्ही. हा पाणी कळालंय, पाणी फुकट आहे ते कळालंय आपल्याला. एअर होस्टेसचे स्वप्न राहतोय. एअर होस्टेसला मी काय म्हणत टी प्लीज प्लीज नाही तो आणि ती नंतर परत म्हणत सर मराठी येतं मला. नाही शुभ्या काय इंग्लिश कशी म्हणा प्लीज कॉफी प्लीज. यू गिव्ह कॉफी 2 पीस. मागच्या वेळेचं केस लागायला काय झालं ती नाही का ती काय ती एअर होस्टेस होती ती हायला इंग्लिश मारायला लागलं. अरे हा शुभम भाऊला वाटलं आता तो इंडिगो फ्लाईट मध्ये बसलाय नाही का, म्हणजे तो आता एकदम हाय क्लास झाला, एकदम आता मिडल क्लास पासून वरचा क्लास जो असतो त्या क्लास मध्ये गेलाय. शुभमने मराठीला दिला, शुभम तिथं मराठी बोलत नव्हता, शुभमने दिला इंग्लिश चालू करायला, इंग्लिश बोलायला चालू केलं. शुभम ते एअर होस्टेसला कॉफी पाणी मागत होता. पाणी मागितलं झालं बघ इंग्लिश मध्ये एकदम प्रॉपर. कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज. आणि ती गेली पाणी दिलं, पाणी पण झालं. नंतर 15 मिनिटांनी याच्या कानात दुखायला लागलं. त्याने वरचं असं बटन दाबलं आणि ती एअर होस्टेस आली. शुभम तिला म्हणतो देर इज सम पेन इन माय इयर. मग ती एअर होस्टेस समोरून त्याला म्हणते मराठीत बोला, मला मराठीच कळतं. तिला पण कळलं आपोआप संडी बुद्रुक आहे. तिचं पहिल्यांदा शुभमला समजलं की तू अजून पण जमिनीवरच बसला जरी विमानात असला तरी तो अजून जमिनीवर. शुभमचं तोंड दाखवा. शुभम तिथे स्वप्न बघतोय आणि तो आता चा वेळ झालेला आहे आणि थोड्याच वेळात आमचं बोर्डिंग स्टार्ट होणार आहे. आम्ही सगळे खूप एक्साइट आहोत आणि आमचा एक मित्र ऑलरेडी दिल्ली एअरपोर्टला आता पोहोचला असेल. मित्र कमी छोटा हत्ती जास्त, मद्रासचा छोटा हत्ती. जसं थांबला असेल का. हा तो आपली वाट बघत थांबला असेल. त्याने समजा एखाद्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं, तो असा फिरकला जरी फ्लाईटचं तिकीट बुक करायला तरी सगळ्या एअरलाईन्स वाल्यांना काम फुटतो. एवढा जड हत्ती न्यायचा कसा. मित्रांनो बोर्डिंग सुरू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. माझ्याकडे लगेज आहे त्यामुळे मी आता ती आमची फ्लाईट नाही ॲक्च्युली, आमची फ्लाईट इकडे आहे एअर इंडियाची, ती इंडिगोची आहे. पण आमच्याकडे लगेज असल्यामुळे आम्ही इथून जाणार आहे. आणि अरे इथे डेंजरस चेकिंग आहे, इथं 2 वेळा आमची चेकिंग होते. नाईस. तर आम्ही आता निघालोय, आम्ही विमानात बसलोय. शुभम माझ्यासोबत आहे आणि दिस इज सुयश. नमस्ते. हमारे सभी अनाउन्समेंट होते. पुणे से दिल्ली जा रही ये 2608 पर हमारे स्टार लाइन सदस्यों का भी हार्दिक स्वागत है. तर मित्रांनो मी सध्या जेवण करायला घेतलं होतं आणि मी आय थॉट की हा राईस आहे, पण ॲक्च्युली हा या तिखट शेवा आहे. त्यांनी आपल्याला तो राईसच्या नावाखाली विकल्यात. तर भारी स्कॅम झाला आमच्यासोबत. डेझर्ट पण एकदा बघूया. आणि हा व्हेज हाय टी आहे, डेझर्ट आहे आय गेस, बघूया. पण ही आता 100% शेवा आहे. दिस इज नॉट ए राईस इन एनी वे. दिल्ली एअरपोर्टला आहे आणि आमची फ्लाईट लेट झाली थोडी.
मित्रांनो हाच तो मित्र ज्याचं बुकिंग दिसलं का एअरलाईन घाबरते. हाच तो मित्र. कसं वाटतंय? जा जा, कसं वाटतंय? मजेत मजेत, छान छान, गार गार. जा बाय. फायनली आपण निघणार आहोत लडाखच्या दिशेने आणि थोड्याच वेळात आपण बघणार आहोत ढगात हरवलेला हिमालय. तर लवकरच. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहे लडाख मध्ये. आम्ही लडाख जिल्ह्यात आहोत आणि लेह सिटी, सॉरी चुकीची माहिती नको देऊ. थांबा आता परत करायला लागेल मला. तर आम्ही आता पोहोचलोय लेह एअरपोर्टला. लेह एअरपोर्टला आम्ही पोहोचून 6:30ला पोहोचलो आणि जाजमसाठी आम्हाला ॲक्च्युली 1 तास वेट करायला लागलं कारण याची फ्लाईटच येत नव्हती. याची फ्लाईट 7ला पोहोचणार होती पण ती अर्धा तास लेट झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला अर्धा तास अजून उशीर झाला. लेह एअरपोर्टला आपल्याला रेकॉर्डिंग करायला परमिशन नाही आहे त्याच्यामुळे आम्ही रेकॉर्डिंग केली नाही. ॲक्च्युली आम्हाला ह्या गाडीने पिक केलं आणि आम्हाला इथं यांच्या हॉटेलला आणून सोडले. तुम्ही बघू शकता इथं गाड्या आहेत आणि खूप मजा येणार आहे. या गाड्यांना प्रत्येकाला एक गाडी असाइन करणार आहे. आम्ही हिमालयन 450 घेतली आहे आणि ते आता मोर इन्फॉर्मेशन उद्याच कळेल. तर तुम्ही बघू शकता गाईच चाललेत पुढं. होमस्टे खूपच मस्त वाटतोय, एकदम छान आहे, काहीच विषय नाही. एव्हरीथिंग इज लुकिंग गुड फॉर नाउ. आपल्याला ना रूम मध्ये जायचंय. Oh, homestay is really nice. This is not a homestay. हा होमस्टे नाही आहे. हा ॲक्च्युली होमस्टे नाही आहे. हा एक प्रॉपर हॉटेल आहे आणि हॉटेल पण खूप छान आहे. परफेक्टो हे बघा, मस्त, एकदम मस्त. जश काय बोलायचं तुला? हा राहुल, तू कमी आणि प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक असतो तसा 600 सदस्य आपल्यात बघा. मम्मा अजय देवगण जाऊन बसलेला आहे, त्यांनी त्याची पोझिशन घेतलेली आहे. आपण सध्या रूम मध्ये पोहोचलोय आणि हे आहे आपले स्टे रूम. एकदम मस्त रूम आहे और ये मैं आपको दिखाता हूँ. हे बघा किती मस्त आहे, परफेक्ट. बाल्कनी पण खूप मोठी.